नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री सतपीर बाबा दर्गा तोडण्याच्या नाशिक महानगरपालिकेच्या कारवाईविरोधात जमावाने हिंसक आंदोलन केले। या दंगलीत 21 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर 3 पोलीस वाहनासह अनेक वाहनांचे नुकसान झाले। सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे आणि 1200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास उस्मानिया चौकात 400हून अधिक लोकांचा जमाव जमला। या जमावाने पोलीस आणि दर्गा ट्रस्टच्या नेत्यांवर दगडफेक केली तसेच वाहनांची तोडफोड केली। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचा वापर केला। यात 21 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर 4 पोलीस वाहनासह एकूण 5 वाहनांचे नुकसान झाले। पोलिसांनी 15 जणांना अटक केली असून 57 मोटरसायकले जप्त केल्या आहेत। सतपीर बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष तरबेज इनामदार यांनी नाशिक महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी दावा केला की दर्ग्याच्या बांधकाम संदर्भात सुप्रीम कोर्टात प्रलंबित खटल्याचा स्थगिती आदेश होता आणि याची सुनावणी 16 एप्रिल रोजी होणार होती। नाशिक महानगरपालिकेला याची पूर्ण माहिती होती, तरीही त्यांनी नियम धाब्यावर बसवत 15 तारखेच्या रात्री दर्गा तोडण्याची कारवाई केली, असे इनामदार यांनी म्हटले आहे। त्यांनी पालिकेच्या या कारवाईला बेकायदेशीर ठरवत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा न केल्याचा आरोप केला। पावन पुत्र श्री राम चंद्र नासिक के सुंदर पावन नगरी को कल एक सबसे बड़ा दाग लगा नासिक जिले की सुफी संतचं हे नाशिक जिल्हा जो आहे हे सुफी संतचं हे गड मानलं जातं। नाशिक समोर कुंभमेळा वगैरे सगळे असे पवित्र देवांचा मोठा लागतो। कालचा काळा दिवस आम्ही ठरतो नगरपालिकेला। ह्या नगरपालिकेने जी कारवाई केली नाशिक महानगरपालिकेने ते अत्यंत एकदम म्हणजे त्याला शब्दही नाही आहे की बुवा त्यांनी कशी केली, कोणाच्या दंडाशाहीमुळे केली, कुठलं केली, कायद्याच्या हिशोबाने केली नाही केली, हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगायचा। सगळ्यात मोठा पहिला प्रश्न माझा आहे की क्रिमिनल कोर्टचा जो स्टे आतापर्यंत तुम्ही जी बाईट घेताय आली माझी आता स्टे आहे, आत्ता पण स्टे आहे। स्टे असून सुद्धा सगळ्यात पहिले ते गेट वगैरे त्यांनी ते काढण्यात आले, ते कसं काढण्यात आले हा प्रश्न तुम्ही नगरपालिकेला विचारायला पाहिजे, नंबर 1। दुसरा विषय, त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो होतो। हायकोर्टामध्ये जाऊन त्यांना आम्ही रिट पिटिशन मागे घ्यायचं कारण असं होतं की बुवा त्या जजनी सांगितलं की बुवा तुम्ही जे पिराचे ते थडके आहे याची परमिशन काय तुमच्याकडे। जेव्हा 350 वर्षापूर्वीचे जे पिराचे थडकेचं रेकॉर्ड ULC-मध्ये आहे, जेव्हा महानगरपालिका 1991-92 मध्ये भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू झाली, त्याच्या ULC कायद्यामध्ये हे की 1977 वर्षापूर्वीचं ULC-मध्ये पिराचे थडकेचं मेन्शन आहे। तर पहिले नगरपालिका आली का पीर बाबा आले? सगळ्यात मोठा प्रश्न माझा हा आहे की ULC ही तर भारतीय गव्हर्नमेंटचाच पेपर आहे ना, त्याच्यामध्ये मेन्शन आहे की 37.54 ही लोअरमध्ये पण त्यांनी जे फायनल केलेले आहे 37.54 म्हणजे पिराचे थडके आहे तिथं। हा प्रश्न नगरपालिकेला का माहित नाही का? त्यांच्या लेआउटमध्ये PAR म्हणून 37.54 हा विषय त्यांनी लिहिलेला आहे। त्या हिशोबाने त्या बिल्डिंगा वगैरे बनल्या। बिल्डिंगला कम्प्लेशन कधी येतं? 2002 मध्ये कम्प्लेशन आहे त्यांना। त्या बिल्डिंगाच्या लोकांना कसं काय त्रास आहे त्या विषयाचा? पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात तेव्हापासून पिराचे तिथं स्थान आहे। 350 पर्वाचे पेपर आहे आमच्याकडे, डॉक्युमेंट्स आहे। तुम्ही बघायला तयार नाही, स्टेला मानायला तयार नाही, बघायला तयार नाही। सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो, हा विषय तुम्हाला माहित आहे की तिथं वाद चालू आहे। हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले, हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेला विचारायला पाहिजे। ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे? हा विषय पोलीस आयुक्तांचं असं म्हणणं आहे, पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात ही केस आहे हे तुम्ही त्यांना सांगितलंच नाही, त्यांना हा विषय माहितच नव्हता, हा खरा विषय। कारण हा विषय नगरपालिकेला माहित होतं, कारण आम्हाला फाईट आहे आमची नगरपालिकेची चालू होती। सगळ्यात मोठा विषय आम्हाला आमच्या अभ्यासानुसार आम्ही नगरपालिकेला सुचवलं होतं की बा इथं हा विषय आता हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जाणार आहे। सुप्रीम कोर्टाची 5 तारखेला आम्ही 4 तारखेला गेलोय, पण त्यांना माहित होतं। 16 तारखेला आम्हाला जी स्टेची कॉपी ऑर्डर भेटली ती सकाळीच भेटली आम्हाला। हा विषय सगळ्यांना माहिती आहे। आणि पहिली गोष्ट तर आता सगळं ऑनलाईन झालेलेच आहे। साधा विषय, प्रश्न विचारायचा विषयच नाही, 2 मिनिटात बोर्डवर सगळ्यांना दिसतं शासकीय पार्ट्या कुठे आहे, कोणाचा दावा कुठं चालू आहे, पूर्ण भारतात सगळं ऑनलाईन दिसतं। हायकोर्टात दाखलच करून घेण्यात आली नाही ना, रिट पिटिशन तुमच्या हायकोर्टात दाखल नाही नाही, दाखल परत केली आम्ही। केल्यानंतर त्यांनी जी तारीख दिली की 16 तारखेचं म्हणजे नगरपालिकेच्या नोटीसच्या माध्यमातून त्यांचं जर म्हणणं होतं की 16 तारखेनंतर 23 एप्रिलला बघू आम्ही कसं काय थांबणार तेव्हापर्यंत। म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो। सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय भेटला, आमच्या सुनावणी ऐकण्यात आली। त्यांनी डॉक्युमेंट्स बघितले, यांच्याकडे पुरातन काळापासूनचे डॉक्युमेंट्स आहे, पिराचे तडके वगैरे आहे, हे जुनं सगळं रेकॉर्ड आहे। त्यांनी स्टे दिलं नगरपालिकेला। आता जे आपण म्हणतो सर, अतिक्रमण कारवाई करण्याच्या आधी स्टे होता,
तो स्टे कुठला होता म्हणजे कोर्टात? क्रिमिनलचा कोर्टाचा स्टे ना तो. कुठल्या म्हणजे नाशिक न्यायालय क्रिमिनल कोर्ट येतं ते, जी शासकीय जे दर्गा असतात त्याचा आपण चॅरिटी कमिशनर बोलतो, तो विषय दिवाणी कोर्टमध्ये येतो. तसा दर्गा आणि मस्जिदचा तो विषय येतो तो क्रिमिनल कोर्ट येतो, यांना तो पावर असतात. पण आता काल ज्यावेळेस इकडे पाडण्याचं काम चालू होतं त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती, तर तुमच्या वकिलांनी तिथे असा युक्तिवाद का केला नाही की इकडे अतिक्रमण आमचं पूर्णपणे काढून टाकलेलं आहे? बघा साहेब, हा प्रश्न केला विचारा की तिचं स्टे असून तुम्ही का बोलला. एक त्याच्यानंतर 16 तारखेचे तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माहित होतं, 8 तारखेला जाईल होतं, 4 तारखेला सुप्रीम कोर्टात गेले, तुम्ही कसं काय केलं हे प्रश्न सगळं त्यांना विचारा. आम्ही तर कायद्याच्या हिशोबाने चालणार आहे. पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः पीर काढायला तयार होते. नाही, हा विषय ना आमचे ट्रस्टीचे लोक नव्हते तिथे, तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यात पहिले इथं जे नाशिकच्या समाजाचे काही लोक गेले पण असतील, त्या गोष्टीची मला काही जानकारी पूर्ण नाही. आणि ज्या दिवशी रात्री आम्ही गेलो ना, त्यावेळेस जेव्हा हा थोडासा काहीतरी वाद झाला, काही लोक तिथे येऊन काहीतरी गडबडी केली, त्यावेळेस आम्ही अक्षरशः पोलिसांबरोबरच गेलो होतो, फुलं वगैरे चादर वगैरे टाकून तिथे गेलो होतो. त्याच्यानंतर जो तिथून आम्ही निघाल्यानंतर म्हणजे त्याच परिसरमध्ये जो वाद झाला त्यावेळेस आम्हाला विषय माहिती, फक्त विषय माहिती त्यांना काही वागवितात पोटात चालू विषय, याच्या बाबतीत काही काढून घ्यायला तयार नाही. माझा ह्याच्यात आहे ना, ते आमचे जे शहरीकथित आहे ना, ते वैयक्तिक जे लोक ते लोक सिनियर लोक गेले होते तिथे. हा विषय कसा शांतीपूर्वक घ्यावा त्यासाठी ते गेले होते. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कार्णिक यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सांगितले की बॉम्बे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दर्गा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले होते. मंगळवारी रात्री 11:30 वाजता ट्रस्टचे पदाधिकारी दर्गा हटवण्यासाठी आले होते. मात्र उस्मानिया चौकात जमलेल्या आक्रमक जमावाने दर्गा ट्रस्ट आणि पोलिसांच्या समजवण्याला न जुमानता दगडफेक सुरू केली. पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचा नळकांडाही वापरला. नाशिक शहरामध्ये जी परवा रात्री जो इन्सिडेंट झालेला होता त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. रायटिंग आणि अटेम्प्ट टू मर्डर या सेक्शन्स खाली गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आम्ही स्पॉटवरून 15 आरोपी जे दंगल करत होते त्यांना ताब्यात घेतलेलं होतं. त्याचबरोबर साधारण 70 मोटरसायकल्स आणि बाईक्स आम्ही ताब्यात घेतलेल्या होत्या की जे लोक सोडून पळून गेलेले होते, जे दंगल करणारी लोक होती ती. त्याचबरोबर आमचे जे अधिकारी अंमलदार स्पॉटवर होते त्यांनी ओळखलेले लोक जे आहेत ती साधारण 54-55 लोकांची नावं आम्ही FIR मध्ये टाकलेली आहेत. आणि याच्यानंतर जे 15 लोक अटक झाले तर त्या अटक झालेल्या लोकांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांची पोलीस कस्टडी काल आम्हाला मिळाली आणि त्याच्या इंट्रोगेशनमधून जे अधिक नावं येत आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम चालू आहे. याच्यामध्ये जे ट्रस्टी आहेत ते मला 1 दिवसापूर्वी भेटलेले होते आणि त्यांनी अशी भूमिका घेतलेली होती की हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे आम्ही ते जे काही स्ट्रक्चर आहे ते आम्ही आमचं काढून घेतो. आणि आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही तसं काढून घेताय तर आम्ही आमची काय हे नाही, तुम्ही काढून घ्या. त्यावेळेला त्यांनी कुठल्याही सुप्रीम कोर्टमध्ये ते गेलेले आहेत किंवा अशा प्रकारचं काही आहे काहीच सांगितलेलं नव्हतं. आणि त्या दिवशी रात्री जेव्हा घटना घडली तेव्हा दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत आणि काही प्रॉमिनंट समाजातली लोक आहेत हे त्या ठिकाणी प्रार्थना करून ते स्ट्रक्चर काढून घेण्याच्या तयारीमध्ये होते. त्याच वेळेला त्यांना दुसऱ्या एका मॉबनी अपोज करून ही घटना घडलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचं काही असतं तर त्या दिवशी त्यांनी जी आमच्याबरोबर मिटिंग केली तर त्यावेळेला त्यांनी ते सांगायला पाहिजे होतं, ते त्यांनी सांगितलं नाहीये. आणि त्याचबरोबर त्यांनी ती स्वतःहून आम्ही काढून घेतो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती. सुप्रीम कोर्टाने नाशिक महानगरपालिकेचा दर्गा तोडण्याच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. मात्र ही स्थगिती दंगल आणि हिंसाचार नंतर आल्याने नाशिकमध्ये जे घडायला नको होते ते घडले. धार्मिक मुद्दे अत्यंत संवेदनशील असतात. पालिकेने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा करून कारवाई काही तास पुढे ढकलली असती तर ही दंगल टाळता आली असती अशी भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय दर्ग्याच्या विरोधात आला असता तरी महानगरपालिकेला कारवाईचा पूर्ण अधिकार होता आणि त्याला कोणीही विरोध केला नसता असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. महानगरपालिकेने 1 एप्रिल 2025 रोजी दर्गा अनधिकृत असल्याची नोटीस जारी करून 15 दिवसात स्वतःहून हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कोणतीही कारवाई न झाल्याने बुधवारी सकाळी 5:30 वाजता पालिकेने 15 कर्मचारी, 4 JCB, 6 ट्रक आणि 2 डंपरच्या सहाय्याने दर्गा तोडण्याची कारवाई पूर्ण केली. यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये पालिकेने दर्ग्याभोवती अनधिकृत बांधकाम हटवले होते. स्थानिक रहिवासी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी दर्गा पूर्णपणे अनधिकृत असल्याचा दावा करत त्यांचा
पूर्ण हटवण्याची मागणी केली होती। नाशिक केंद्रीय आमदार देवयानी फरांदे यांनीही फेब्रुवारीतील कारवाई अपूर्ण राहिल्याची टीका केली होती। या घटनेनंतर नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची पोलीस सांगत आहेत। मात्र धार्मिक संवेदनशीलतेच्या मुद्द्यावरून झालेल्या या दंगलीमुळे नाशिकच्या समाजातील सलोख्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। प्रभू श्रीरामाच्या पावन भूमीत अशी दंगल घडणे दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। पुढील तपास आणि अपेक्षा पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत दिले असून दंगलीत सहभागी असलेल्या विरोधात FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तरबेज इमानदार यांच्या आरोपांमुळे नाशिक महानगरपालिकेच्या कारवाईच्या कायदेशीरतेवर प्रश्न उपस्थित झाले आहे। सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान नागरिकांनी शांतता राखावी आणि कायदा सुव्यवस्थेला सहकार्य करावे असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे।